भुसावळमध्ये तरुणाला विवस्त्र करून अमानुष मारहाण केल्याच्या प्रकरणात पीडित तरुणाच्या आईने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर आपली व्यथा मांडली। एप्रिल महिन्यात मुलाला विवस्त्र करून मारहाण करत त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता। मात्र दोषींवर अद्याप कठोर कारवाई न झाल्याचा आरोप करत पीडित तरुणाच्या आईने पालकमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली। यावेळी त्यांनी मारहाणीचे व्हायरल व्हिडिओ पालकमंत्र्यांना दाखवताना पीडित तरुणाच्या आईला अश्रू अनावर झाले। या प्रकरणाची गंभीर दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत। माझ्या मुलाला 4 मुलांनी नेऊन नग्न करून 2 ठिकाणी मारहाण केली। पहिल्यांदाही नग्न करून मारलं, दुसऱ्यांदा आणि चीज करत व्हिडिओ व्हायरल केले। तर ही 23 एप्रिलची घटना आहे। त्याच्यानंतर मी गिरीश महाजन, एसपी, डीएसपी सगळ्यांना पेनड्राईव्ह थ्रू पेन केले, पर्सनली पण जाऊन भेटले। पण परवा मी कलेक्टर सरांना भेटल्यावर जी हालचाल झाली आणि जेव्हा मला इथे येऊन जे पत्रकार बंधू भेटले, म्हणजे माझं रक्षाबंधन मला वाटते या निमित्ताने सफल होईल आणि मी ते सेलिब्रेट पण करणार आहे की यांच्यामुळे माझ्या मुलाला न्याय मिळेल। त्या दिवसापासून ह्या प्रोसेसला थोडी हालचाल चालू झाली। तर माझी एकच विनंती आहे की त्याला जर सभ्यतेने जगण्याचा आणि एक चांगला सुजाण नागरिक बनवायचं असेल तर जसं माझ्या मुलाला नग्न करून मारलं तसंच त्या मुलांसोबत झाल्याशिवाय मला न्याय मिळणार नाही। बातमीनंतर पोलिसांनी काल तुम्हाला फोन करून बोलवलं। इतक्या दिवसापासून म्हणजे 4-5 महिन्यांपासून तुम्ही फिरत होते, मदत दखल घेतली। बातम्यानंतर पोलिसांना जागायला समजलं। बातम्यानंतर त्यांना वाटलं की एफआयआर चुकीचा घेतला, मेडिकल चुकीचा झाला। तोपर्यंत मी बोलत होती तोपर्यंत त्यांनी त्याचा काहीच पाठपुरावा घेतला नाही। मीच त्यांच्या मागे फिरत होती। आणि काल पहिल्यांदा असं झालं की सरांनी मला बोलवलं, पीआय सर नाही भेटले, पण वाढीव कलमसाठी त्यांनी माझ्याकडून लिहून जबाब दिलाय हा जबाब दिलाय। मंत्र्यांची त्यांनी काय सांगितलं? आज पालकमंत्र्यांमुळे तर मला अजूनच समाधान वाटलं की तुम्ही घाबरू नका, जी प्रोसेस होईल मी त्याच्यासाठी तुम्हाला मदत करेन। माझी मागणी एकच आहे, जसं माझ्या मुलाचे कपडे काढले तसे त्यांचे काढल्याशिवाय त्यांनाही त्या क्रूरतेची गांभीर्य किंवा काय लाज असते हा प्रकार कळणार नाही। तर जशाला तशी शिक्षा दिल्याशिवाय ह्या समाजाला जे तरुण पिढी आहे ती सुधारणार नाही। कोण ही मुलं, काय नाव आहे? हे मुलं हे सौरव सोनोने, वासिफ शेख आणि सिद्धेश गणेश महाडिक आणि सागर साळुंके। पण त्या दरम्यान म्हणजे 24 तारखेला पोलीस स्टेशनमध्ये पण पोलिसांनी सुद्धा माझ्या मुलाला मारले की छोट्याशा कारणावरून, त्या मुलांच्या याच्यावरून की चुकीचं वक्तव्य तो मुलगा करत होता आणि याला राग आला म्हणून 3 पोलिसांनी पण इतकं बेदम मारलं। तर 45 डेज माझ्या मुलाचं तोंड लॉक होतं, त्याला स्ट्रॉ सुद्धा तोंडात जात नव्हती। मला सिटी स्कॅन करावा लागलं। सिटी स्कॅन मध्ये मायनर फ्रॅक्चर सांगितलं, पण जेव्हा गव्हर्नमेंटच्या ट्रामा केअरला मेडिकल झालं ते एकदम रिपोर्ट नॉर्मल होता। मला असं म्हणायचं की तुमच्या मुलासोबत जे घडलं पुढच्या काळात कुठल्याही मुलासोबत घडलं असं तुम्हाला वाटतंय? नाही, तेवढ्यासाठी माझ्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल झालं हे तर आम्हाला समाजात राहणं, बाहेर निघणं किंवा मुलासाठी पण खूप हे होतं की आम्हाला असं वाटायचं घरात मरून जावं। पण मला एक कळलं की माझ्या मुलाला या वयात केलं, मुलींवर होतं, पण आपण पुढे गेल्याशिवाय बाकी मुलांसोबत हे होऊ नये आणि कुठेतरी त्यांना वचक बसावा। आज त्याला केलं, उद्या मला किंवा माझ्या मिस्टरांना ही प्रोसेस ते करतील, तर ती त्यांची दहशत कमी करण्यासाठीच मी पुढे गेलो। आरोपीकडनं पोलिसांना दबाव वाटतो आपल्याला म्हणून ही कारवाई जी आहे ती मला आरोपीकडनं दबाव वाटतो का पोलिसांनाच याच्यात काही गांभीर्य वाटलं नाही ह्याच्यात तर मी पण संभ्रमातच आहे, कारण प्रोसेस काहीच होत नाहीये। मी देवेंद्र फडणवीसांनाही मेल केला की आम्हाला 15 ऑगस्टला आत्मदहनाची परमिशन तरी द्या, असं नग्न करून मारहाण करून जगण्यापेक्षा तसं मेलेलं आम्हाला जास्त बेटर वाटेल। काय मिळालं का तुमचा रिप्लाय? त्यांचा रिप्लाय आला की प्रोसेससाठी पुढे पाठवलाय, पण बाकी सगळ्यांचंच प्रोसेससाठी पुढे पाठवलं। प्रोसेस ऍक्च्युअली काय आहे ते होतच नाहीये। समाधानी आहात तुम्ही आताच्या कारवाईवर? आताच्या कारवाईसाठी मी समाधानी आहे। मी सर्वात महत्वाचं म्हणजे कलेक्टर सर, पत्रकार आणि आज तर पालकमंत्री सगळ्यांचे मनापासून धन्यवाद मानते। ठीक आहे।